रिसोड येथील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यापारी रवींद्र पंचवटकर यांच्या घरासमोरील नालीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली असून नालीचा प्रवाह बंद झालाय। त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। तर या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या वनस्पती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यात एक भला मोठा साप वास्तव्य करत आहे आणि तो अधूनमधून स्थानिक रहिवाशांच्या नजरेसही पडला असल्या कारणाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे रवींद्र पंचवटकर यांनी रिसोड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी सतीश शेवदा यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती दिली। तर 2023 पासून ते आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 4 ते 5 वेळा त्यांनी निवेदन दिले असून त्यावर अजूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे रवींद्र पंचवटकर यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय। ही नाली सफाई लवकरात लवकर न केल्यास येत्या 9 ऑगस्टला आत्मदहन किंवा उपोषणासारखे शस्त्र अवलंबावे लागेल असा त्रस्त नागरिक रवींद्र पंचवटकर यांनी न्यूज मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। त्या ठिकाणी सर्व गांजर गवत झालेले आहे, त्यामुळे मला आरोग्याला धोका होते माझे आणि पाणी सपते, म्हणजे अंग वगैरे खाजवते त्या गांजर गवतामुळे आणि त्या ठिकाणी साप वगैरे। साप तर निघाला, आता सध्या भी साप आहे घराजवळ, साप आहे सध्या आहे मागून अनेक वेळा दिसतो, तो आपल्याला अधूनमधून दिसत राहतो। तो यांच्या घरा बाजूला इतक्या मोठ्या प्रमाणात गाजर गवत आणि इतर प्रकारचं तणकट आपण ज्याला म्हणू अशा प्रकारचं या बरसातीच्या पावसामुळे त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी सापासारखे विषारी प्राणी त्या ठिकाणी खेळतात, परंतु या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कोणत्याही क्षणी या सापापासून त्यांनाच नाही तर आजूबाजूच्या कोणत्याही नागरिकाला किंवा लहान लेकराला त्यापासून धोका संभवतो। आणि प्रत्यक्षात सीओ साहेबांना 2 वेळा भेटलो, प्रत्यक्षात आपल्या रिसोडच्या नगर परिषदेच्या सीओ साहेबांना तुम्ही प्रत्यक्ष भेटले आहात? त्यांचं काय म्हणणं आलं रवी भाऊ? करतो बस, बाकी काहीच नाही। म्हणजे करतो म्हटल्यानंतरही त्यांनी कोणती त्या ठिकाणी सफाई कर्मचारी पाठवले नाही आणि फोन लावला झालं सोडून। तुम्ही 4-5 अर्ज दिल्यानंतरही तुम्हाला कोणतं त्यांनी दिलं नाही। 2023, 2024 आणि 2025 असे तुम्ही अर्ज दिलेले आहेत। म्हणजे 2 वर्षापासून रवी भाऊंना या समस्येला सामोरं जावं लागत आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं नगर परिषदेने प्रतिसाद दिला नाही। नाही केला तुम्ही उपोषणाला बसणार नक्कीच। रवी भाऊंनी जर या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा देखील इशारा दिलेला आहे। जर नगर परिषद प्रशासन रिसोड यांनी या ठिकाणची यांच्या घरासमोर जी नाली आहे ती जर उपसली नाही आणि ती स्वच्छ करून दिली नाही, बाजूला झालेलं ते तणकट वाढलेलं आहे, गाजर गवत वाढलेलं आहे घराच्या बाजूला, ते जर लवकरात लवकर साफ करून दिलं नाही तर रवीभाऊ पंचवटकर हे उपोषणाला बसतील असं त्यांनी आपल्याला न्यूज मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे। धन्यवाद रवीभाऊ। पुनश्च न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम। सायबर युगात झपाट्याने बदलणाऱ्या पत्रकारितेच्या स्वरूपात मूल्यांचा ऱ्हास होत चालल्याची जाणीव अनेक माध्यम प्रतिनिधींना होत आहे। याच पार्श्वभूमीवर 2 ऑगस्टला सायबर युगातील माध्यमे आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता या विषयावर वाशिम जिल्हास्तर मीडिया चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। या चर्चासत्र वाशिमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय वरदानी भवन सिव्हिल लाईन्स येथे संपन्न झाले। या चर्चासत्राचे आयोजन ब्रह्मकुमारीज मीडिया प्रभाग माउंट आबू आणि ब्रह्मकुमारी सेवा केंद्र यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे। या माध्यमांना समाजाचे दर्पण मानले जातं, मात्र पेन पासून पेनलेस पत्रकारितेकडे वाटचाल करताना अनेक मूल्यमापनाचे प्रश्न उभे राहत आहेत। या पार्श्वभूमीवर सायबर माध्यमातील मूल्यांची पुनर्स्थापना, नैतिक अधिष्ठान आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर या सायबर पत्रकारितेच्या नव्या शक्यता, डिजिटल माध्यमाचा प्रभाव आणि मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या गरजा या मुद्द्यावर या चर्चासत्रात सखोल चर्चा करण्यात आली। माध्यमाच्या विश्वात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगती साधताना नैतिक अधिष्ठान कसे टिकवावे यावरही प्रमुख अतिथी दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती प्रमुख राजेश राजुरे यांनी विशेष भाष्य केले। कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून ब्रह्मकुमारी डॉक्टर शंतनू भाईजी, डॉक्टर सोमीनाथ वडनेरे, रवींद्र कुटे, राजेश राजुरे यांनी मार्गदर्शन केले। तर वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमाचे प्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल ब्रह्मकुमारीज मीडिया विंग सदस्य रवी आंभोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले।
या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। यायचं आहे अशी आपल्याला हौशी गौशी देते ना सर्व कार्यकर्ते माहीत असतात। मग अशा लोकांना आपण ती माहिती द्यायची आणि तुला काय यावर निवेदन दे, तुला काय याच्यावर पत्रकार परिषद घे, तुला काय तुझं नाव मोठं होतं, तू मोठं होतं, अरे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि त्यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितलं, त्यांनी असं निवेदन दिलं, ती बातमी छापायला कोणता मालक नाही म्हणतो? कोणता? तुम्ही सांगा ना मला। तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की हम मजबूर है, हम कुछ नहीं कर सकते। ऐसा हो ही नहीं सकता कि आप कुछ नहीं कर सकते हैं। आम्ही आज या ठिकाणाहून जे घेऊन जाणार आहोत ना संकल्प, जे माधवजी सांगाले की क्या होता है, मंजिलें मिलती है रास्ता भटक कर ही सही, मंजिलें मिलती है रास्ता भटक कर ही सही, गुमशुदा तो वो कहलाते हैं जो घर से निकले ही नहीं। अभी तक के हम गुमशुदा थे, हमको पता ही नहीं। आम्ही फक्त हे छापणार नाही, द्या तो छापणार नाही, संपादक वगैरे सोडून द्या। तुम्हाला सोशल मीडियावर कोणी मनाई केली चांगल्या बातम्या प्रसारित करायचे, चांगले तत्ववादी विचार करायला? सोशल मीडियावर का नाही टाकत तुम्ही? त्याला तो कोणी हाती धरत नाही। तुमचं फेसबुक आहे, तुमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, सर्व गोष्टी आहेत। या आपण सायबर मीडियाची चर्चा करतो आहे त्या तो तर कोणाच्याही कंट्रोलमध्येच नाहीये ना, तेच तर सर्वात चिंतेचा विषय आहे। मैं भाईजींना शांतनु भाईजींना विचारत होतो परवाच्या दिवशी, मला भाईजी आपको नया मुद्दा कुछ बताओ मेरे को बोलने के लिए। बोले आप कुछ बताए ऐसी बात नहीं, लेकिन बोले ये बोलिए आप कि ये जो सोशल मीडिया है इस पे कंट्रोल कौन करेगा? अगर सोशल मीडिया पे किसका कंट्रोल नहीं है तो आप अगर उसको सही काम के लिए यूज करेंगे तो आप पे किसका कंट्रोल है? आप भी सोशल मीडिया को यूज कीजिए, अच्छे काम के लिए यूज कीजिए। उस पे किसका कंट्रोल ही नहीं है तो हम भी अच्छे काम ज्यादा से ज्यादा उस पे डालेंगे। ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। त्यामुळे आपले हात बांधले गेले, काही विषय राहिला नाही। पत्रकारिताचा सिनारो बदलला, सर्व काही बदललं आणि जी पत्रकारिता सुरुवातीला होती 40 वर्षापूर्वीची, आता आपण सांगत आहोत मूल्यनिष्ठपणा प्रत्येक वेळेस पत्रकारितेमध्ये लागतो, परंतु मूल्यनिष्ठ म्हणजे काय? एवढे वक्ते बोलून गेले, मी दीदीला म्हटलं आणखी 2 नंबर माझा शेवटी लाव। दीदी म्हणे का तुमचा नंबर तर या क्रम मध्ये पहिला आहे। भाईजी तिथून मला सांगला रे ये गलत हो गया है, ते माझ्यापेक्षा जास्त डिसिप्लिन वाले आहे। अरे ये गलत हो गया, मैं उनको बोला कि नहीं मैंने 2 लोगों के बाद में बोला। कशासाठी? एकानेही तुम्हाला सांगितलं नाही की मूल्यनिष्ठ म्हणजे काय। आता मला सांगा मूल्यनिष्ठ पत्रकारिता म्हणजे काय? मला तेच विचारायचं। आम्हाला मूल्यनिष्ठ पत्रकारिता करायची म्हणजे नेमकं आम्हाला करायचं काय? काय आहे मूल्यनिष्ठ पत्रकारितेतले मूल्य काय आहे? मूल्य म्हणजे किंमत नाही जे पेपरवर छापल्या जाते, मूल्य 5 रुपये, मूल्य 4 रुपये, ते मूल्य नाही। हे पण मूल्यच आहे, पण हे व्हॅल्यू तुमच्या आयुष्यात जे आपण म्हणतो की हमारे आशिक में व्हॅल्यू है, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, हे आपण म्हणतो की जे मूल्य स्वीकारल्याने आपली प्रतिभा, आपलं व्यक्तिमत्व, आपलं कार्य, समाज आणि सर्व गोष्टी प्रभावित होतात, त्याला आपण मूल्य म्हणू। तर ते मूल्यनिष्ठ पत्रकारिता करायची असताना त्या पत्रकारितेतला मूल्यनिष्ठपणा म्हणजे नेमका काय करायचं? नवीन जी पिढी आली हे सांगत, नवीन पिढीला हे माहित नाही। कोटकर साहब म्हणाले कि उनको कंपोजिंग का भी खिले का भी मालूम नहीं होगा और किसका भी, बराबर है ना। लेकिन नई पीढ़ी को सिखाएगा कौन और समझाएगा कौन कि मूल्यनिष्ठ पत्रकारिता आपको करना है, मतलब नेमकं तुम्हाला करायचं काय? मला तर समजून जा का कोणी भाऊ एखाद्या पत्रकारिता तुम्ही मूल्यनिष्ठ व्हा, बरं ठीक आहे, म्हणजे नेमकं काय व्हावं? उद्यापासून मूल्यनिष्ठ व्हायचं आपल्याला। आमदार स्थानिक कार्यक्रम अंतर्गतचा आणि खासदार यांच्याकडील MP लँड्समधील दिव्यांगांच्या हक्कांचा असा 30 लाख हा राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावा, यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने आज खासदार अजित गोपछड आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर अर्धनग्न भीक मागो आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केलाय, तर आमदार आणि खासदारांनी त्यांच्या जवळील दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। या मागणीवरून 30 लाख निधी त्वरित वितरित करत असून जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र दिलं आहे, तर रेल्वे आणि ST महामंडळ मधील बोगस दिव्यांगाची चौकशी करण्यासाठी संबंधित विभागांना पत्र देणार असल्याची खासदार अजित गोपछडे यांनी दिव्यांग संघटनेला आश्वासन दिले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। बांधवांचा एक संपूर्ण शिष्टमंडळ आणि या जिल्ह्यातलं त्यांची एक सगळी समिती आज मला भेटायला आलेली आहे। खरं तर दिव्यांग बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल,
कारण या बांधवांना खरं तर कोणीही त्यांना स्वतःचं वारस समजतच नाही. तर याच्यामुळे यांचा सगळा जो आक्रोश आहे तो मी जसा जसा राज्यसभा खासदार झालो त्याला 1 वर्ष आता पूर्ण होईल. मी या दिव्यांगांसाठी या दिवाळीमध्ये यासाठी एक 5,000 लोकांचं दिव्यांगांचं एक सगळ्यात मोठं शिबिर नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे. आणि त्याच्यासाठी यांनी मला बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली मागणी म्हणजे आज मी माझ्या खासदार निधीमधून माझ्या MP लॅडमधून यांना आज 30 लाख रुपयाचा निधी आज जाहीर करीत आहे. दुसरी गोष्ट या जो शिबिर जे अपंगांचं घेण्यात येते याच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत त्या संबंधित कंपनीला देखील आम्ही सांगू की ते त्यांचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा झाला पाहिजे. यांना त्या ज्या स्कूटी मिळतात त्या बॅटरीच्या न मिळतात त्यांना इलेक्ट्रिकलच्या मिळाव्यात अशी त्यांची सगळ्यात महत्वाची मागणी आहे. त्या संदर्भात संजय गांधी निराधार योजनेमध्ये राज्य सरकारचे जसे 2,500 रुपये मिळतात त्याच पद्धतीने केंद्र सरकारचे पण 2,500 रुपये आता सध्या 200 रुपये मिळतात. तर केंद्र सरकारमध्ये मी माननीय वीरेंद्र कुमारजी समाज कल्याण यांना विनंती करून यांना ते 200ची रक्कम 2,500 वर करण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करणार आहे. यांना रेल्वेमध्ये आणि शिवाई इलेक्ट्रिकल म्हणजे वंदे भारतमध्ये आसन आरक्षित करणे, तिकिटामध्ये सवलत देणे, शिवाई आमच्या ज्या नवीन आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत परिवहन खात्याचे मंत्री मान्य प्रताप सरनाईक यांना बोलून मी त्यांना तिकिटामध्ये सवलत देणे आणि त्या संदर्भात त्यांना आरक्षण देण्याबद्दल विनंती करणार आहे. निम आराम बसेसमध्ये पण त्यांना तिकिटात सवलत नाहीये आणि त्यांना राखीव जागा पण उपलब्ध नाहीये. त्या संदर्भात मान्य प्रताप सरनाईकांना मी आजच एक पत्र देणार आहे. वंदे भारतच्या संदर्भात मी अश्विनी वैष्णव आमचे जे मंत्री आहेत रेल्वेचे त्यांना पण एक पत्र देऊन नुसतं पत्र देणार नाही तर मी काम करून घेणारा खासदार आहे त्यामुळे मी नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो. आता मी कलेक्टरांना फोन लावला होता पण ते बहुतेक नागपूरमध्ये कुठल्या तरी कोर बैठकीत असल्यामुळे त्यांचा फोन लागत नाही. थोड्या वेळाने त्यांचा फोन मला येईल. मी उद्यापासून त्यांना बसमध्ये जे बोगस अपंग जे फिरतायत त्यांची मोहीम उद्यापासून चालू करावी अशी सूचना देणार आहे. रेल्वेमध्ये देखील अनेक बोगस अपंग प्रमाणपत्र धारक फिरत आहेत. खरं तर माझी सगळ्या बोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना या मीडिया आणि चॅनलद्वारे माझी विनंती आहे, आजपासून तुम्हाला जर खरंच तुम्ही अपंग नसाल तर विनाकारण आमच्या पोटावर पाय देऊ नका, नाही तर उद्यापासून तुम्हाला सगळ्याला मध्ये घालण्यात येईल आणि तुमचं अपंग प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल. त्यामुळे आमच्या शासनाला तुम्ही मदत करा आणि सहकार्य करा अशी माझी बोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना हात जोडून नम्र विनंती आहे. BSUP मध्ये यांना काही निवास मिळालेले आहेत पण बोरबन मध्ये BSUP मधले ज्या जागा आहेत त्या देण्यासंदर्भामध्ये यांना निवास मिळण्याच्या संदर्भात मी माननीय आयुक्तांना पत्रही देणार आहे आणि फोन करून सांगणार आहे. यांना शासकीय गाळे उदरनिर्वाहासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या ज्या ठिकाणी यांना 5% तरी गाळे उदरनिर्वाहासाठी मिळावेत अशी त्यांची सूचना आहे. त्या संदर्भात मी माननीय कलेक्टर साहेबांना आणि CO मॅडमना पण पत्र देईल. विशेषतः पालकमंत्री हे दिव्यांगांचे आमचे पालकमंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच मी ते 5,000 अपंगांचं दिव्यांगांचं मी शिबिर दिवाळीच्या नंतर घेणार आहे. तर त्यांना एक बैठकीत सूचना करणार आहे की यांना आमच्या नियोजन समितीमध्ये यांचा एक सदस्य आमच्यामध्ये असला पाहिजे. त्यामुळे यांच्या एका सदस्याला पुढच्या बैठकीमध्ये मी स्वतः घेऊन जाईल आणि सदस्यत्व बहाल करेन. त्यामुळे आमच्या बैठकीत राहण्याचा त्यांना अधिकार राहील. दुसरी गोष्ट, यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी राशन दुकान, सेतू केंद्र, पिठाची गिरणी, झेरॉक्स दुकान, जेणेकरून हे स्वतःहून स्वतःच्या पायावर उभं टाकले पाहिजे, स्वतःहून स्वतः स्वाभिमानानं जगले पाहिजे आणि त्यांचा स्वाभिमान वापस आणून देण्याच्या संधीतच मी वीरेंद्र कुमारांना आजच पत्र देईन. खूप चांगली मागणी तुम्ही केलेली आहे आणि तुमच्या मागणीला मी दाद देतो, तुमचं अभिनंदन करतो, कारण तुमच्यामधून ही एक चांगली सूचना आलेली आहे. जसं मी रेल्वे आणि बस मधलं जे बोगसपणा हुडकून काढा म्हणलो त्याच पद्धतीने वीरेंद्र कुमारांना पण एक पत्र देईल की ज्या संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे बोगस अपंग प्रमाणपत्र धारण करून नोकऱ्यावर बसलेले आहेत, सध्या नोकऱ्या करून आपले गले लट्ट झालेले आहेत पण दिव्यांगच नाहीत, अशा संपूर्ण देशातल्या बोगस दिव्यांगांना शोधून काढा आणि ती मोहीम देशभर राबवा असे मी पत्र माननीय वीरेंद्र कुमार साहेबांना देणार आहे.
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव या गावची लोकसंख्या जवळपास 3000 असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे। त्यामुळे त्यांना हव्या तशा सुविधा इथे मिळत नाही। या ठिकाणी रेल्वेचे काम चालू असल्यामुळे वर्धा ते नांदेड हा रेल्वे मार्ग या गावापासूनच गेल्यामुळे रेल्वे कामाच्या माल वाहतुकीकरता नेहमी टिप्पर आणि अवजड वाहनाची ये जा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आणि त्यात या गावचा रस्ता हा अरुंद असल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे या गावचा रस्ता मोकळा करून इथे होणाऱ्या अडचणीचा मार्ग अधिकाऱ्यांनी आणि जनप्रतिनिधींनी गाव पातळीवर सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। या ठिकाणी पाहूत आपण बिटरगाव चिंचोली हा रस्ता आहे। या रस्त्यावर सदरील थोड्या वेळा काही दिवसापूर्वीच रेल्वेचं एक मोठं महामार्ग इथून गेलेला आहे। नागपूर नांदेड हा रेल्वे मार्ग गेला, त्या रेल्वेच्या याच्यावर हे गाव वसलेलं आहे। गावातील लोकसंख्या पाहिली तर जवळपास 2-2.5-3 हजारापर्यंत आहे। इथं सगळी एक आबादी म्हणून ओळखल्या जाते बिटरगावची। आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे इथल्या लोकांना या रेल्वेच्या कामामुळे होणारा त्रास कसा आहे आपण जाणून ऐकून घेऊ यांच्याकडून प्रतिक्रिया। तुम्हाला काय वाटतंय आता हे जे रस्ता झालेला आहे या रस्त्यामुळे तुम्हाला या रेल्वेचा काही त्रास होत आहे का? इथं आम्हाला भरपूर त्रास होता रेल्वेच्या कामामुळे। नेमका काय त्रास होते त्याच्याबद्दल काही माहिती देता का? त्रास म्हणजे आमच्या मोटरसायकल जायला आल्या घसरू ऍक्सिडेंट व्हायले, टर्न जवळ झाला ऍक्सिडेंट, या मुलाचा हात मोडला। या मुलाचा हात मोडला? हा रेल्वेच्या वाहनामुळे का? हा रेल्वेच्या वाहनामुळे रस्त्यामुळे जागा व्हायला आली, टर्न जवळ झाली। मग काय नुकसान भरपाई मागितली नाही का तुम्ही रेल्वेवाल्यांना? नाही नुकसान काय नाही म्हणजे शासनाचं काम आहे म्हणजे नुकसान आम्ही काय देत नाही म्हणजे। आता इथं रेल्वेचे हे जे रोडचे काम आहेत रोजचे किती टिप्पर जाणं येणं करतात काय सांगता येईल का याच्याबद्दल? रोजचे 100 असतील साहेब, अंदाज नाही द्यायचा। 100 टिप्पर आहे? 100 आहेत चालू। आणि हा रस्ता तुमचा 100 टिप्परचा आहे का? असं 100 टिप्पर ना आमचा डांबरीकरण होता, बघा कसा पांढरा रस्ता झालेला आहे। सगळा रोडचा चुराडा करून टाकला शासनाच्या रोडनं। आमची शासनाला एवढी नवी आबादी बिटरगावच्या वतीनं मी सूचना करतो की ताबडतोब आमच्या रस्त्याचं काम चालू करावे। आणि हे टर्न जे आहेत 2 जागेवरच झालेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा ऍक्सिडेंट व्हायले। समोर तो वाहन दिसत नाही, टर्नचं दुरुस्ती करावी आम्हाला हे विनंती आहे। तुमचं काय म्हणणं आहे याने जे सांगितले ते रस्ता आहे का बोलणं? तुम्हाला काय वाटतंय आता या रस्त्यावर तुम्हाला काही सुधारणा पाहिजेत का? आणखी पाहिजे नाही म्हणाले ते खरे आहे। तुम्ही आतापर्यंत कंप्लीट काही केलेत का इथं? नाही। तुला काय वाटतं बेटा हे काय हे रस्ता जे व्हायला ते व्हायला पाहिजे का नवीन रस्ता इथं? तुम्ही शाळेला जायला यायला तुम्हाला काही त्रास आहे का इथं? भरपूर त्रास आहे इथं। तुमचं काय म्हणणं आहे भैया? बरोबर आहे। तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? बरोबर आहे। मोजून नेला होता रस्ता आणि काय दिला नाही बरोबर, शिमटीत करणं होतं तर आणि त्याने थोडीशी गिट्टी टाकली, एका साईडने काढून दिला। आता इथं पाहतो यांनी सगळ्यांनी सांगितलं की यांना रोडचा कसा इथं त्रास होतो या रेल्वेच्या कामकाजामुळे, तरी शासनानं यांना कुठल्या रोडची दुरुस्ती करून दिली नाही, काही नाही। आता थोडीशी एक रोडवर आपण नजर टाकून हा जो रोड आहे हा इथे कॉर्नर राहिला स्क्वेअर, या कॉर्नरला नेहमी इथं माती सुद्धा पडलेली दिसली। या मातीवर कुठली माती किंवा मुरुम आणून यांनी टाकलेला नाही। आणि याच्या रोडच्या बाजूला पहा कशी घाण कशी दुर्गंधी केलेली आहे। छोटूसा रोड आहे, रोजचे 100 टिप्पर या रोडनं जाणं येणं करतात, अशी या गावकऱ्यांची हे आहे की खरोखरच 100चे टिप्पर जात असता तर रोड कसा व्हायला पाहिजे। या गावकऱ्यांना जसा त्रास झाला, काही मुलं या रोडवर येऊन वाहनाखाली येऊन दबल्या गेली, ह्या चिखल पाहता असा या ह्याच्यातून कसं यांचं जाणं येण्याचा परिक्रमेचं करावं असं हे सांगत आहे। आता बघा हे इकडून गाडी आली तर थांबायला जमणं आली, इकडून उभा जमणं आलं, परत पुन्हा आणखी शेतकऱ्याचे ढोरं वासरं येणार, त्याच्यामुळे पैदल झाला सुद्धा आमचं एवढं अवघड झालं साहेब। शेतकऱ्याची सुद्धा बैलगाडी या रोडनं रोज जाणं येणं करतात, ढोरं येतात, दुग्ध व्यवसाय रोज दुधाच्या कॅनी गावाच्या बाहेर जातात। या गावाला लागून दुसरे 2-3 गाव आहेत, एक तर बिटरगावचं गाव आहे, त्याच्यानंतर चिंचोली संगम चिंचोली गाव आहे, पलीकडे आणखीन काळेश्वर आहे, असे 3-4 गाव आहेत। 3-4 गावाला जाणारा हा मध्यस्थी रोड आहे। रोडची जर अशी अवस्था राहिली तर कसं होईल असं यांचं म्हणणं आहे की आम्हाला रोड दुरुस्त करून द्यावं आणि शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी सदरील माहिती न्यूज मराठी 24 या आमच्या टीमला AB धुळे परिमल सोबत असलेल्या या टीमला यांनी सांगितलेली आहे। न्यूज 24 मराठी परिमल आणि AB धुळे।
नागपूर येथे रेशमबाग सुरेश भट कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्या देशमुखचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषण देखील केले। मी पण बुद्धिबळ खेळतो पण राजनीतीमध्ये, असं त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं। तर दिव्या देशमुखने नागपूरसह महाराष्ट्र आणि देशाचं नाव संपूर्ण जगभरात गाजवल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर 3 करोड आणि 11 लाखाचा चेकही दिव्याला देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। पहले तो माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र सर आणि स्टेजवर ऑल द रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन द स्टेज, थँक यू सो मच। मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं। असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे। मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट ऑफ देअर मोटिवेशन, देअर इन्स्पिरेशन। तर मला खूप छान वाटत आहे। मी जेव्हा हे टुर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव, व्हॉट अन इनक्रेडिबल अपॉर्च्युनिटी। आणि मी इथे नसली आली असती कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतकं सपोर्ट केलं आहे। इवन लास्ट इयर मी ऑलिम्पियाड जिंकली होती तेव्हा दे गेव मी अ कॅश अवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस। आणि जस्ट थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर, अभिजित सरनी माझ्यासाठी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे, ज्याच्यामुळे मला ग्रँड प्रिक्समध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आहे। सो आय एम इटर्नली ग्रेटफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्रन गव्हर्नमेंट। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज जिच्या सत्काराकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, जागतिक स्तरावर जिने भारताची मान बुद्धिबळाच्या माध्यमातून उंच केली, अशी आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या नागपूरची लाडकी ग्रँडमास्टर कुमारी दिव्या देशमुख। जालना शहरातील टाउन हॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जालना मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे पक्ष सोडून गेल्याप्रकरणी आपलं मत व्यक्त करून टोला लगावलाय। काँग्रेस हे एक विचारधारा आहे, कोणी काँग्रेसला सोडून गेले तरी काँग्रेस हा पक्ष संपणार नाही, उलट नव्या जोमाने कार्यकर्ते आमच्या सोबत जोडत आहेत आणि जोडत राहणार, त्यामुळे कोणी गेले तरी काँग्रेसचं काही होणार नाही असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला असून येत्या काही दिवसात काँग्रेसला नव्याने उभारी मिळणार आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती जबाबदारी असल्याने मी पक्षाला बळकट करण्याचं काम नक्कीच करेल असंही त्यांनी म्हटलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। मला आपल्याला आजच्या निमित्ताने सांगायचं तिकीट दिलं आणि वाऱ्यावर सोडलं, निवडणुकीसाठी जे काही लागतं ते काही तुम्ही दिलं नाही। मी याबद्दल इतकंच म्हणेल की काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेला पहिल्यांदा एखादा पैलवान मैदानात उतरवला त्यांनी असं म्हणावं इथपर्यंत ठीक आहे। ज्यांनी 30-30 वर्ष निवडणुका लढवल्या असं तिकीट दिलं आणि वाऱ्यावर सोडलं म्हणता येतं का? असं म्हणता येत नसतं। म्हणून त्यांनी आता जायचं म्हणून काँग्रेसवर काही आरोप करणं मला असं वाटतं हे न बोललेलं बरं। बाकीच्या काही गोष्टी लागतात का? आता काय लागत होतं त्यांनाच माहित, मला तर काही लागल्या नाही। मी तर निवडून आणलं लोकांनी, तुम्हीच मला निवडून आणलं, तेव्हा तर काही मला गोष्टी काही गोष्टी लागतात त्या मला नाही लागल्या।
नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी असा सवाल उपस्थित केला की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली होती त्या रायगड परिसरात आज मोठ्या प्रमाणावर लेडीज बार सुरू आहेत. मराठी माणसाला याची लाज वाटत नाही का? या प्रश्नानंतर काही तासातच मनसे नवी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि काही लेडीज बारवर थेट कारवाई करीत तोडफोड केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाली भागवतीने. मुंबईतील शिवसेना येथे शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेच्या उत्कृष्ट पॅनलचा भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी, ॲडव्होकेट कार्याध्यक्ष उदयकुमार ओमनकर आणि माजी समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी मार्गदर्शन केले. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपा, मनसे, शशांकराव प्रसाद लाड आणि विठ्ठलराव गायकवाड यांच्या पॅनलसह सर्वच युनियन आपली ताकद आजमावणार आहेत. गेली 10 वर्षे शिवसेना पॅनलचा अडचणीत न आलेला विजयचा धडाका यावेळीही टिकून राहतो का, हे 18 ऑगस्ट 2025 रोजी मतदानातून स्पष्ट होणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. मुंबईच्या प्रभादेवी येथील पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये 1 ऑगस्ट रोजी सौ ऋषाली हेमंत सामंत यांच्या एकल चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. स्पंदन, मौन रंग, शोध अशा कलाकृतीमधून त्यांनी स्त्रीभाव, सामाजिक वास्तव्य आणि निसर्गाच्या अनुभवाची सखोल मांडणी केली आहे. तर प्रसिद्ध चित्रकार, समीक्षक आणि रसिकांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन रसिकांसाठी 5 ऑगस्टपर्यंत खुलं राहणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. चारकोप परिसरातील गणेश भक्तांसाठी एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आला आहे. मागील गणपतीत चारकोपचा राजा या प्रसिद्ध गणेश मूर्तीचं विसर्जन पीओपी मूर्तींवर लावलेल्या बंदीमुळे लांबलं होतं. प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे विसर्जन थांबवण्यात आलं होतं. मात्र आता तब्बल 177 दिवसानंतर अधिकृत परवानगी मिळाल्याने अखेर चारकोपच्या राजाचं विसर्जन पार पाडणार आहे. स्थानिक नागरिक आणि भक्त मंडळ यांच्यात आनंदाचं वातावरण असून गणेशोत्सवाचा उत्साह पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाली भागवतीने. आज 177 दिवस आहे. 177 दिवशी कोर्टाचं पालन करून आज आम्ही चारकोपचा राजा विसर्जनाच्या वाटेने प्रस्थान करत आहोत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.